कर्जतमध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर, भाई शिंदेंची मिसळ. झणझणीत मसाला, अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद. शिंदेंची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख. कर्जतला आलात आणि भाई शिंदेंची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही. तर आजच या, कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ. अधिक माहितीसाठी संपर्क 9067208163. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय कर्जतच्या राजकारणाचं. महेंद्र थोरवेने अखेर जुळून तटकऱ्यांशी घेतलं का? एकनाथ शिंदेनी जे सांगायचं होतं ते महेंद्र थोरवेंना सांगितलेलं आहे. त्यामुळे एकूणच काय, एकनाथ शिंदे पक्षश्रेष्ठी आहेत आणि त्यांनी आमदारांना व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे पुढच्या रायगडच्या राजकारणामुळे. त्यामुळे ही पावलं पडताना दिसून येत. त्यामुळे महेंद्र थोरवे आता आक्रमकता कमी केलेली दिसून येते. त्यामुळे त्यांनी आता विरोधक जास्त तटकऱ्यांना आता त्यांच्या बोलण्यातून तटकरे सोबत जुळून घेतो. तटकरे साहेब आता म्हणायला लागलेले आहेत. एकूणच काय, या कर्जतच्या राजकारणामध्ये खरं तर महेंद्र थोरवेंनी एक डाव पुढे टाकायला पाहिजे होता. याच्या आधीच ज्या वेळेला सगळ्या तटकऱ्यांशी जुळून घ्यायला गेला पाहिजे होता. कारण शेवटी तटकऱ्यांनी लाडांना किती मदत केली गेल्या निवडणुकीमध्ये, आणि मग सगळे प्रश्न निर्माण झाले. जर त्यावेळेला तटकऱ्यांनी मदत केली असती किंवा केली असती तर कदाचित महेंद्र थोरवे आमदार पण झाले नसते कदाचित. मात्र अशा वेळेला ज्यांनी आमदार केलं त्यावेळेला त्यांनी बोलायला किंवा त्या राजकारणात जुळून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. पण मात्र महेंद्र थोरवेंनी आपली भूमिका पालकमंत्री पदापासून तो निर्माण केली आणि तिढा तो वाढत गेला आणि मग दोघांमधला संघर्ष, एकमेकांवर चिखलफेक होत राहिली आणि मग सगळं राजकारण घडत गेलं. हे आपण पाहिलेलं आहे. मूळ मुद्दा असा आहे की आता महेंद्र थोरवेंनी मात्र आदिती तटकरे परिवार म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेसमधलं एकत्र काम करणारा पक्ष, अशी सगळी भूमिका त्यांनी मांडली असते. त्यामुळे महेंद्र थोरवेंना पुढचं राजकारण हे कदाचित राष्ट्रवादीशी जुळून घ्यायचंय का, म्हणजे तटकरेंशी. कर्जतचं राजकारण राष्ट्रवादी काही जुळणार नाही. कुणी किती आले, तटकरे आले किंवा महेंद्र थोरवे आले, राष्ट्रवादी कार्यकर्ता कट्टर असणार आहे सध्या तरी आहे. त्यामुळे तो संघर्ष घारेंसोबत असणार. किती काय केलं, घारे माघार घेणारे नाहीयेत, हे वास्तवाचं आहे. त्यामुळे एकूणच काय, या सगळ्या प्रश्नांचा जर आपण विचार केला गेला तर महेंद्र थोरवेंना पुढचं राजकारण जे आहे ते पॉझिटिव्ह करायचं सध्या दिसून येत. त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये सध्या महेंद्र थोरवे शांत आहेत असं म्हणायला काय हरकत नाहीये. त्यामुळे सध्या महेंद्र थोरवे तटकऱ्यांच्या बाजूने बोलतायत आणि याची अलर्जी आता मात्र घारेंना झाली का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे ते घारे आजारी पडले का, हाही महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे महेंद्र थोरवेंनी प्रतिक्रिया दिली, तटकऱ्यांबद्दल चांगले बोलले. आदिती तटकऱ्यांसोबत आम्ही सोबत होतो असे म्हटले आणि तिकडे घारे आजारी पडले आणि थेट त्यांना शस्त्रक्रिया नाकाची करावी लागली किंवा श्वास कोंडला गेला असेल या दोघांमुळे. आता थोरवे एकत्र येतात, तटकरे एकत्र येत आहेत, तर त्यांचा कदाचित श्वास कोंडला असेल आणि मग डॉक्टरांनी सांगितलं असेल तुमचा श्वास कोंडला या दोघांमुळे आणि तुम्ही आता शस्त्रक्रिया नाकाची करा, असं डॉक्टरांनी सांगितलं दिसतं. आणि थेट मग त्यांनी शस्त्रक्रिया केली. मग ट्विट केलं, सोशल मीडियातून पोस्ट आली की माझी नाकाची शस्त्रक्रिया केलेली आहे आणि मी नॉट रिचेबल आहे, योग्य वेळेला बोला असं म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या अलर्जी निर्माण झाली का, हाही प्रश्न आहे. पण आता मग खरं महेंद्र थोरवे इतके बोललेले आहेत त्यामुळे ते पुढच्या वेळा तटकऱ्यांसोबत येतील हे एक निमित्त आहे. काही दिवसापूर्वी दोघं शांत राहतील, परंतु शेवटी तटकऱ्यांना हिशोब करायचा आहे, हाही महत्वाचं आहे. आणि घारेंनाही महेंद्र थोरवेंचा हिशोब करायचा आहे. त्यामुळे हे दोघं एकत्र येतील अजिबात नाहीये. हे थोड्या दिवसापुरतं आहे. एक महेंद्र थोरवे तटकऱ्यांच्या बाजूने थोडं, किंवा महेंद्र थोरवेंची राजकीय खेळी असेल, तटकऱ्यांसोबत घ्यायचं, घारेंना बॅकफुटवर टाकायचं, ही थोरवेंची राजकीय खेळी असेल. आणि त्या खेळीतून तटकरे जे आहेत तेही हुशार आहेत, कोण कधी काय करायचंय. त्यामुळे एकूणच काय, पण जर घारेच निघून गेले समजा तर महेंद्र थोरवे आणि तटकरे एकत्र होतील, हे मात्र तितकंच खरं आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.